मैसे पुत्रा मुखे बोलवणे
सिंहे सखेची तरुणे अवतरणे हे हा सामान्य महिमा संता सामान्य महिमा Mas
श्रुती चालवणे बिंदी बैसोनिया हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी आवाज वाढतो उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी निळामने ती ही संगेची तरणे ती धरणे नवलोकोन नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव व्यक्ती किल शक्तिधर स्वदाम्नां अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादे प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निर्चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महापुरुष ज्ञानेश्वर तुकोबराय यांचे कृपा पात्र शिष्य असा निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्त्व तुम्हाला आणि मला पटवून देत आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री वेताळेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये चालू असला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे शिव महापुराण कथा आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू विढाल विढाल आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत गड्यांनो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय लक्ष देऊन ऐका परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतो एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल होणारच नाहीये बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली भागवतकाराने किती सुंदर वर्णन केलंय भाग्योदयन बहुजन्म समर्जित येन सत्संग मंचलपते पुरुषो दावय
अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय हित दो देते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल? प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाही हो. प्रत्येकाच्या नशिबामध्ये ज्ञानेश्वरी पारायण कसं राहील? प्रत्येकाच्या नशिबामध्ये शिव महापुराण कथा कशी राहील? नाही शक्य होत महाराज. अरे मंदिराजवळ घर असून सुद्धा लोक मंदिरात जात नाही, एवढे अभागी लोक या महाराष्ट्रामध्ये. सर्वच जण मंदिरात जातील असं नाहीये. घराजवळ मंदिर असून भीतीला भीत असून सुद्धा लोक मंदिरात जात नाही असं समजून चालू हा महापापी. प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. प्रत्येकाच्या नशिबात पुण्य कसं असेल? अरे संसारातली एखादी साधी गोष्ट तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ द्या. एखादं पोरग जर सहज नोकरीला लागलं तरी ते बोलतं दादा माझ्यासारखा ढ विद्यार्थी या मूर्तिजापूर तालुक्यात नाहीये, माझ्यासारखा ढ विद्यार्थी अकोला जिल्ह्यात नाहीये. पण खरं सांगू काहीतरी माझ्या वाढवडल्याची पुण्य कामी आली म्हणून मी एवढं चांगलं नोकरीला लागलो. पुण्य समजतात लोक. नोकरी लागलं तरी पुण्य समजतात. एखादा मनुष्य थोडा आवाज कमी करणार, टू व्हीलरवर जात असावा, भरधाव ट्रकने त्याला उडवलंय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. ॲम्ब्युलन्स वाव 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 करत येते. ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकल्या जातं. अकोल्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले त्याला होश आली. गावातील लोक ज्यावेळेस भेटण्याला जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला दाहा लागतं. तो सांगतो हो दादा 80च्या स्पीडवर टू व्हीलर होती हो, ट्रक अंगावर आला होता, माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता. पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणजे अपघातातून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, माणसं नोकरीला लागले तरी पुण्य समजतात, माणसं अपघातातून असले तरी पुण्य समजतात. काही महाशय तर याच्या पुढचे महाराज ते म्हणतात बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही. दावा तसाच चांगल्या बायकोसाठी सुद्धा काय लागतं? मग चांगल्या बायकोसाठी पुण्य लागत असेल, चांगली नोकरी लागण्यासाठी पुण्य लावत असाल तुम्ही, अपघातातून वाचल्यानंतर जर पुण्य समजत असाल तर बसणारे मायबाप कर्तुमा अन्यथा करतो माझा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत? काही साधक माझे नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातो, काय केलं हो याच्यासाठी तुम्ही? नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. मागे बहुत जन्मी हीच करीत आलो, अनेक जन्मापासून हे करत आलो, तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय? प्रमाण घ्या. जन्मोजन्मी आम्ही कमी करा आवाज नको वाढवा. बहु पुण्य केले हो तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले अनेक जन्मापासून हे करत आलोय हो, तेव्हा कुठे जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय. परमार्थासाठी काहीतरी साधन करावं लागेल. सहजासहजी देवाची कृपा आणि देवाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होणं शक्य नाहीये. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून एका हिंदी कवीचं वाक्य सांगतोय, खूप गोड बोललाय तो, ऐका ना. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी निळोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये माझे ज्ञानोबराय तुकोबराय तशी सद्बुद्धी देत नसे अभंगाचा विचार करू. अभंग निळोबरायचा आहे. 4 चरणाचा अभंगामध्ये निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. कोण आहे निळोबराय? माझ्या सद्गुरू तुकोबरायचे लाडके शिष्य होते माझे निळोबराय, कृपापात्र शिष्य होते. का हो? त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखांनी शिष्य असतील, पण कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते महाराज. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, लक्ष द्या कीर्तनाकडे, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम तुतार्यांचे आवाज कमी कर, साऊंड लावायला. तुकाराम 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 तुकाराम. थोडा बेस दे. तुतार्यांचे आवाज कमी. काय म्हणतो तुम्ही? पोंगे का तुतारे का घरने?
भोंग्याचा आवाज कमी करा. भोंगे वाढले की प्रॉब्लेम येतो. भोंग्याचा आवाज कुठंच चांगला नाही, त्याच्यामुळे कमी कर. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय धाडेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ते निळोबराया 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. हो, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराले डोळे उघडले आणि जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आलसिका. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी. आवाज कमी करा, असा हात केला कमी करायचा. प्राथिल्या वाचोनी आलसिका. डोळे उघडले जगाच्या मालकाकडे बोले, अभि देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे काही कळतं का नाही? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. बसणारे मायबाप, कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, गाथा पारायण चालू आहे, इथं नावाची अपेक्षा करू नका रे. इथं येत जा. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त एवढंच एक व्यासपीठ चांगलं राहिलंय की जिथून तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटणार आहे. महाराज तिथं बाकी व्यासपीठ कोणतं संप्रदायाची नारदाची गादीच फक्त या महाराष्ट्राला दिशा देऊ शकते. बाकी कोणतंही व्यासपीठ असं नाहीये की लोकांचा त्या व्यासपीठावर विश्वास राहिलाय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, इथं नावाची अपेक्षा करू नका. हल्ली लोक संप्रदाय जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्नामध्ये सुद्धा करत नाही. चुकून जर एखाद्या माणसाचं सप्त्याच्या पत्रिकेत नाव नसलं ना, ते हलकट येऊन पाहत नाही इकडं. अरे परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करत जाऊ नका गड्यानं, इथं सेवा करत जा. मी एक सांगू तुम्हाला, तुम्ही सगळेच मंडळी कीर्तनासाठी बसले, माझा प्रश्न आहे, तुम्हाला हवा दिसती का जाणवती? हो सध्या आमंत्रण असलं तरी जायचं, धर्माचं व्यासपीठ. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, चुकीच्या ठिकाणी. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाहीये. कोणाचं लग्न असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा अभिष्ट चिंतन सोहळा असेल, कोणाच्या घराची वास्तुशांती असेल, पत्रिका असेल, फोन असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं. महाभागवतामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे. शिवमहापुराण कथामध्ये सुद्धा कथाकार सांगत असेल, दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, खूप मोठा यज्ञ ठेवला आहे. आणि कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. भोलेनाथ म्हणतात, अगं एवढा मोठा सप्ताह ठेवला, मी सुद्धा कीर्तन केसरी ग नाही, काल्याचं कीर्तन पण जागराचं कीर्तन तर तुझ्या बापाने मला द्यायलाच पाहिजे, मी सुद्धा चांगलं कीर्तन करतो, पण हा सप्ताह तुझ्या बापाने माझा अपमान व्हावा म्हणून ठेवलेला आहे, आणि मी बिना आमंत्रणाचं जाणार नाही, कारण मी जवाई आहे. सती आई साहेब सांगू लागले, मालक चला ना. भोलेनाथ म्हणले, नाही. मालक चला ना. नाही. शेवटी सती आई साहेब रडायला लागले आणि भोलेनाथाला म्हणतात, बाबा, पुरीच्या बापाच्या घरी जाण्यासाठी पुरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भोलेनाथाला कळलं, ही जात ऐकणार नाही. कळलं तुम्हाला? मी एवढी, त्याच्यामुळे तुमच्या कोणत्याच मोबाईलला रेंज नाही सध्या, बरोबर आहे का नाही? भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला एवढं सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात बोंबा पडायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञान ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेली बायको होती भोप्या, अहम ब्रह्मास्मी. अजिबात लोड नाही घ्यायचं. तेव्हापासून ऐकायची परंपरा नाही मला, सगळं जग ऐकल पण ही जात ऐकणार. वजन बी एवढं असतं, नुसतं डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं. भगवान शंकराचं ऐकलं नाही, न ऐकता दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं, राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, तिनं संपवलं. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1,
आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. निळोबरायने सांगितलं तुला बोलवलंच नाही देवाबेन, कशाला आलास तू? बरं मी काही संकटात आहे का? काय गोड प्रमाणे पहा. तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का संकट आहे. मी का गजेंद्रासारखा अडचणीत सापडलेलो आहे? माझ्यावर का द्रौपदी सारखं संकट आहे? मला काही संकट नाही. कशाला आला? परत निळोबरायने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. बारीक तोंड माझ्या पांडुरंगाने केलं. ओ निळोबराय ऐका ना. अहो 42 दिवस झाले हो निळोबराय. बरं वाईट झालं तर लोक मला नाव ठेवतील. डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात निळा म्हणे आम्ही नवळखो जी देवा तुकयाचा धावा करीत से. ओ देवा जा तुला ओळखत नाही मी. काय ताकद असेल निळोबरायची? अरे देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येणार नाही मला माहिती आहे. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाका म्हणावं दार उघडा. तुम्ही दार उघडून त्यांच्याकडे पाहून म्हणायचं कोण आहे रे भाऊ तू? बरं ते फाशी घेईल ना मला. देशातला सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य, जगातील सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य आपल्या दारात उभा आहे आणि आपण त्याला म्हणावं कोण आहे भाऊ तू? ओळखत नाही लोक माणसांना. निळोबरा देवाला सांगतात देवा जा तुला ओळखत नाही. यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगतात ओ निळोबरा इकडं बघा. मी काय करणार ग्रामपंचायतचा सदस्य का काय? अहो मी देव आहे ना. गतीर बर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रेलस्थानम निधानम बीज मोव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता निळोबरा ऐका. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्याई. जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबरा त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? हे जे सगळं चाललंय ना चाले हे शरीर कोणाचे असत ते देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. किती प्रमाण म्हणायचे तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी पळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे सगळं त्याच्या सत्तेनं चालते. एक सांगू तुम्हाला, एका नास्तिक माणसाने मला प्रश्न केला होता आमदार साहेब. तो म्हणे हे सर्व जर देवाच्या सत्तेनं चालतंय तर मग बलात्कार सुद्धा देवाच्या सत्तेनं होत असेल. नास्तिक माणसं काय प्रश्न विचारतील भक्तराज बाबा सांगता येत नाही. मी खरं सांगू का, देवाच्या सत्तेनं जरी चालत असेल तरी कार्य तुम्ही करता म्हणून पाप तुम्हाला भोगावं लागतं. उदाहरण पटवून देतो तुम्हाला. मूर्तिजापूरचा बीजेपीचा जिल्हा तालुका अध्यक्ष आहे. त्याने काहीतरी भांडणं केले. आता भांडणं केल्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीत टाकलं. मग आता मूर्तिजापूरच्या तालुका अध्यक्षानं गोंधळ केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाला अटक होती का साहेब? बर तो अध्यक्ष कोणाच्या अध्यक्षाखाली झाला? त्याच्याची ना सत्ता कोणाची आहे? राष्ट्रीय अध्यक्षाची जरी सत्ता असली पण तालुका अध्यक्ष जे कुठाने करल ते तालुका अध्यक्षालाच भोगावं लागतात. राष्ट्रीय अध्यक्षाचा त्याचा काही संबंध नाहीये. बर राष्ट्रीय अध्यक्षाशिवाय याला तालुका पद भेटत नाहीये. राष्ट्रीय अध्यक्ष सांगतो महाराष्ट्राच्या अध्यक्षाला
महाराष्ट्राचा अध्यक्ष सांगतो जिल्ह्याच्या अध्यक्षाला, आणि जिल्ह्याचा अध्यक्ष सांगतो कोणाला? तालुक्याच्या अध्यक्षाला. मग अध्यक्ष तालुक्याचा आहे, मग तालुक्याच्या अध्यक्षानं जर कुटाणा केला तर जसं राष्ट्रीय अध्यक्षाला अटक होत नाही, तसं सत्ता जरी देवाची असली, सत्ता कोणाची आहे? देवाचीच आहे. पण चांगलं केलं त्याचं फलद्रूप सुद्धा तुम्हालाच आहे, आणि वाईट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला. याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगतो, हे मी कुठं वाचलं होतं, राम सुद्दाजी यांचं एक पुस्तक आहे, हम ईश्वर को क्यों माने. 2 रुपयाचं पुस्तक आहे. कधी जर गेले गीता गोरखपूरवर ते पुस्तक वाचा, फक्त 2 रुपये किंमत आहे. एका नास्तिक माणसाने राम सुद्दाजी यांना प्रश्न केला होता, भगवान नाहीये, काय म्हणले ते? भगवान नाहीये. तर त्यांनी सांगितलं भगवान नाहीये, इस शब्द में ही भगवान है हे सिद्ध होता है. पण त्यांनी विचारलं उत्तर कसं दिलं? काय बुद्धिमान होते राम सुद्दाजी. त्यांनी सांगितलं बेटा, आपने कभी घोडे के अंडे देखे? तो म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, घोड्याला कुठं अंडे असतात का? ज्या गोष्टी नसतात तिच्याविषयी चर्चा नसतात, जी असतात तिच्याविषयी चर्चा असते. नाही कळलं? चला पुढं. तुम्ही ताण नका घेऊ, तुम्ही अजिबात लोड नका घेऊ, मला फक्त पगारी पुरतं करू द्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही थंडे गार झालेले मला माहिती आहे, कारण की तरी वेतन बाबा आहे म्हणून बरं आहे. घोड्याचे अंडे नसतात त्याच्यामुळे त्याच्याविषयी चर्चा होत, जी गोष्ट आहे तिच्याविषयी चर्चा होते. देव नाही या शब्दातच देव आहे हे सिद्ध होतंय. देव अशी गोष्ट नाही तिचा विषय कसा होतो? एकदम छोटं पुस्तक आहे. कधी जर गेले ना तुम्ही गीता प्रेस गोरखपूरला जा आणि फक्त राम सुद्दाजीचे 10 पुस्तकं घेऊन या. हम ईश्वर को क्यों माने. फक्त 2 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? पण 2 रुपयाच्या किमतीमध्ये जगातल्या कितीही मोठ्या नास्तिकाला तुम्ही देव आहे हे सिद्ध करून दाखवू शकता. सगळी सत्ता देवाची, पण देव काही करत नाही. सत्ता जरी त्याची असेल तरी काम तुमचं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. त्यांनी त्याच्यामध्ये दिलं होतं, दुर्बीण होती लहानपणी आपण शाळेत असताना. काय असायची? दुर्बीण. त्या दुर्बीण आपण कागद जाळायचो, माहिती आहे? तुम्ही सगळ्यांनी जाळला असेल. आता दुर्बिणीद्वारे आपण जो कागद जाळतो, तो कागद जाळण्यासाठी सूर्य येतो ना? सूर्य येऊन कागद जाळतो का? प्रकाश जरी सूर्याचा असला तरी सूर्य येत नाही. मग सूर्य येत नाही, कागद जाळल्याशिवाय राहत नाही का? जसं ते तसंच आहे, सोडून द्या. चला, भगवंताची सत्ता आहे, भगवंताच्या सत्तेनं सगळं चालतंय. देव निळोबराय सांगला, निळोबराया अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक खाली मुडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात किती सुंदर आहे पहा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, आमचं सर्व शरीर खा पण हे 2 डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये. मला एवढंच सांगायचं, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव वेगळ्यानो, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. ते निळोबराय तुम्हाला आणि साधू संतांच्या संगतीचं महत्व सांगतात. काही साधक गेले निळोबराय. निळोबराया, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो का हो? माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो यात नवं नाहीये. संतांच्या संगतीमध्ये प्राण्याचाही उद्धार झालाय. अभंगाचं पहिलं.
मैसी पुत्रामुखे गुलवणे सुती चालवणे भिंती बैसुनिया. बसणारी मंडळी, ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायसारख्या एवढ्या मोठ्या योगी महात्म्याला एवढे मोठे चमत्कार करण्यासाठी समाजाने भाग पाडलं. खरं सांगू का महाराज, या समाजाची रीत जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लोक नमस्कार करणार नाहीये. मग चमत्कार करतात ते साधू असंही काही नाहीये, साधूला चमत्कार जमत नाही असंही काही नाहीये. आपण लहानपणी शाळेत असताना गारुडी सुद्धा यायचा, तो कागदाचे पैसे करायचा महाराज, कागदाचे कबूतर करायचा. पण तेच कबूतर झाले, ती जादू झाली की तो आपल्याकडे 50-50 पैसे मागत होता. जादू वेगळी आणि चमत्कार वेगळे. मी खरं सांगू का तुम्हाला, ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे चमत्कार केले ते देवाला जमले नाही तर साधारण माणसाला काय जमणार आहे महाराज. ही वस्तुस्थिती आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम, जशी भगवंताची शक्ती तशी ज्ञानोबराय तुकोबरायची सुद्धा ती शक्ती आहे. ज्ञानोबरायचा चमत्कार सांगतो तुम्हाला, देवाचा सांगतो. पहिला देवाचा चमत्कार घ्या. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणलेली. सर्वांना चरित्र भाग ज्ञाती रामायण सर्वांचे पाठ आहे. प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने शिळेची अहिल्या झाली. पण पहिली कोण होती? ती स्त्रीच होती. गौतम ऋषीच्या शापाला ती काय झाली होती? शिळा झाली होती. प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने ती काय झाली? अहिल्या झाली. होती काय? स्त्री. आणि स्त्रीचं स्त्री करणं त्याला काय, तो काही करू शकतो. राईचा डोंगर पर्वतराई त्यानं ठरवलं, तो काही करू शकतो. ही भगवंताची शक्ती, ज्ञानोबरायची शक्ती पहा. जी ही निमिष मात्रे देह पालटीला हो, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा हो, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. बसणारे माय बाप, स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे का स्त्रीचं पुरुष करणं सोपं आहे? अरे स्त्रीचं स्त्री करणं देवाला शक्य आहे, पण स्त्रीचं पुरुष करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायामध्ये आहे. दुसरा चमत्कार देतो. तुकोबरायची एक ह्या 2 चमत्कार सांगणार ना आपण प्रवेश करणार. भगवंताचा चमत्कार घेऊ. यशोदा मातेने भगवंताला बोलवलं, कृष्णा काय गम आहे? हा गडवा घे. आपण त्याला गडवाच म्हणतो, आपल्या विदर्भी शब्दात त्याला काय म्हणतात? गडवा. हा गडवा घे, दूध काढायला जाय. गडवा घेतला, दूध काढायला निघाला. पण तिकडून राधा राणी आली. राधेचं ते सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर मी नाही बोलत ना, बाबा सांगतो, हा राधेला पाहून भुलले हरी, बैल दुबे नंदागरी, वारियाने कुंडल हले, वारियाने कुंडल हले, डोळे मोडी तर राधा चाले, वारियाने कुंडल हले. ते राधेचं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर हा बाबा गाईच्या खाली बसायचं, बैलाच्या खाली बसला हो. यशोदा म्हणे, बाई नक्की याला वेतळायचं बाबाकडे आणून घालावं लागतं 2 महिने. अरे कृष्णा तू बैल आहे रे, गाय नाहीये. पण देव तू काय करू शकत नाही. राईचा डोंगर पर्वत आहे, तू काय करू शकतो? कारण बैलाचं डोंगर. हाच प्रसंग तुकोबरायच्या जीवनामध्ये घ्या. तुकोबराय वैकुंठातून 3 लोकांसाठी खाली आलेले. एक संताजी महाराज जगणाऱ्यांसाठी आले, दुसरे निळोबरायसाठी आले, तिसरे आपल्या मुलीसाठी. भागीरथी करी धावा हो, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा हो, भागीरथी करी धावा. बाबाचं सर्वात जास्त प्रेम जर कोणाला असेल तर लेकीवर असतं महाराज. भागीरथीचं ते रडणं आक्रोश पाहून तुकोबराय वैकुंठातून खाली आले. माझे बाबा आले, एवढा आनंद झाला. दुपारची वेळ होती, लवकर होणारा पदार्थ म्हणजे शेवया. त्याला तुमच्याने माझ्या भाषेत मॅगी म्हणलं तर काही वापस होणार, नुसतं पाणी टाकायचंय, दुसरं काय. शेवया तयार झाल्या आणि माझ्या बाबाला शेवयासोबत थोडंसं दूध असलं तर बरं होईल म्हणून एक गडवा घेतला. शेजारी पाजारी गेले, आई माझे बाबा मला वैकुंठातून भेटण्यासाठी आले हो, थोडं दूध आहे का? 2-4 घरी गेले. दुपारची वेळ, दूध सापडलं नाही. पोरीचा चेहरा पाहिल्यानंतर तुकोबराय म्हणले, भागीरथी का नाराज झालीस ग? काही नाही बाबा, वैकुंठातून तुम्ही मला भेटण्यासाठी आले, एवढ्या सुंदर शेवया केल्या,
आणि त्या शेवयासोबत जर तुम्हाला थोडं दूध असलं तर काळजी करू नको, तू ताट तयार करून गडवा माझ्याकडे दे. गडवा हातात घेतला आणि काय केलंय तू कोबराने, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे वाढिले. भगवान भोलेनाथाच्या मंदिरासमोर जो नंदी असतो तो जिवंत नसतो, तो दगडाचा असतो. त्या दगडाच्या नंदीला उठवलं. इथेही लोक अंधश्रद्धा समजतात. मी खरं सांगू का, ज्ञानोबरायाने भिंत चालवली, ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्ञानोबरायाने मेलेला मनुष्य जिवंत केला. हे जरी चमत्कार तुम्हाला वाटत नसेल, त्यात मलाही काही विशेष वाटत नाही. ज्ञानोबरायाच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार सांगू का गड्यानो, 56 प्रकारच्या भाषा ज्ञानोबरायाला येत असून सुद्धा ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्यासाठी मराठीत लिहिली महाराज. याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे ज्ञानोबरायाला. पण ती मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी सुद्धा लोकांना लवकर वाचता येत नाहीये. 10व्या अध्यायातल्या पहिल्या जर 7-8 ओव्या न चुकता वाचून दिल्या तर मी आजचं कीर्तनाचं पाकिट देईल तुम्हाला. म्हणजे हे महाराज लोकांसाठी नाही, हे शाळेतल्या मुलांसाठी. बरोबर आहे का? एवढी अवघड आहे ज्ञानेश्वरी, तिच्यातल्या ओव्या चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा वाचता येत नाहीये. काय ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायाला रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यासाठी या समाजाने भाग पाडले. महाराज काय काळ होता तो की ज्ञानोबराय इंद्राणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी मला ज्ञाना इंद्राणीचं स्नान करू नको, इंद्राणी पाठवली. एवढा त्रास जर आजकालच्या महाराज लोकांना असतं तर माळी तोडली असते त्यांनी, सोडून दिली असती महाराज की तुमची माळ हे तुमचं धोतर, आम्ही दुसरीकडे जातो, आम्हाला काही घेतले ना नाहीये. ज्ञानोबरायाच्या चरणामुळे ज्या इंद्राणीला पवित्रपण आहे, ज्ञानोबरायाच्या समाधीमुळे ज्या इंद्राणीला पवित्रपण आहे, त्या ज्ञानोबराया इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणून इंद्रायणी वाटली. सिद्धेश्वराच्या मंदिरात येण्यासाठी परवानगी नव्हती. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायाला झाला. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी चुकून सुद्धा 9030 ओव्या आहे, कोणत्याही ओवीमध्ये तुम्हाला शाप दिला, उलटता आशीर्वाद दिला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरखे अखंडित. त्या काळचं धर्मपीठ पैठण होतं. काय होतं? आई वडिलांनी ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपानकाका मुक्ताईची मुंज व्हावी, समाजाने स्वीकार करावा यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. बसणारी मंडळी, उगा या वारकरी संप्रदायाची रचना नाही झाली. या वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याच्या अगोदर या वारकरी संप्रदायाने 2 लोकांची हत्या केली. त्या व्यक्तीचं नाव विठ्ठल पंत आणि दुसरी म्हणजे माझी रुक्मिणी आई साहेब. एवढं सगळं होऊन सुद्धा लोकांनी स्वीकार नाही केला. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी त्या धर्म मानताना धडा शिकवण्यासाठी जो चमत्कार केलाय तो हा. रेड्या मुखी प्राण्याचं काय घेऊन बसले महाराज. फक्त तो जो रेडा होता तो 4 पायाचा होता ना आणि 2 पायाचे, एवढाच फरक आहे महाराज.
त्या रेड्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक नाही, कारण आळंदीला जाणारं पोरग लय हुशार असतं असंही काही नाही. म्हणजे बहुतांशी जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला असती. शिकारीला जायचं आणि कुत्र सांगायचं गेल्यावर नका करायचं. तुम्ही पार पुढे गेल्यावर हसता कसं करायचं. माझ्या गोशाळेची सुरुवात कशी झाली माहिती का? एका माणसाने माझी कीर्तनाची तारीख घेतली आमदार सर. म्हणे महाराज मी कीर्तनाचं मान देऊ शकत, पण माझ्याकडे गाय खूप चांगली तुम्हाला देतो. आणि ती 2 महिन्यात चालणार आहे. माझ्याकडे गाय नव्हती, म्हणलं चला गावरान खायला भेटत. मी कीर्तनाला गेलो भक्तराज बाबा, एवढी सुंदर गाय ती. मी मानधन घेऊन सुद्धा 1.5 तासाच्यावर कीर्तन करत नाही. मी 3 तास कीर्तन केलं त्या गायीकडे पाहून. एवढी देखणी गाय, त्याला कीर्तनात मला ती गाय दिली. हे बघूच्या बघू गाय, बापू बापू एवढी सुंदर, चिमटा घेतला तर रक्त एवढी सुंदर गाय. आणि मी घरी घेऊन गेलो. आता गाय 2 महिन्यात जाणार आहे म्हणल्यानंतर मी तिला ते पेंड काय, अजून ते ढेप काय, अजून शुग्रास काय, हे एकदम मस्त हिरवागार चारा 50,000चे तो वाढेल घेऊन ठेवले. आपल्याला काय कमी, कीर्तन केले पैसे आणायचं कुठून कीर्तनाचं. जेवढं काही इतकं सुंदर असं मोठं शेड भरून ठेवलं. म्हणलं काय नाही, एकदम दररोज सकाळी 3 लिटर संध्याकाळी 3 लिटर दूध दिलं पाहिजे. 2 महिने झाले मी वाटच पाहत होतो कधी गायचं. 2 महिने झाले काय जमले नाही मला. थोडा डाऊट आला की डॉक्टरला बरोबर म्हणलं, डॉक्टर साहेब बघा ना 2 महिने सांगितलं त्या कास्तकारांनी, पण अजून काही गाय जमली नाही. 2 डॉक्टर आले, त्यांनी चेक केल्यानंतर त्या डॉक्टरने मला हळूच सांगितलं, म्हणे महाराज ही गाय वाहन जेव, इथं जमायचं काही विषयच नाही. काय लोक एवढं समजतात धोत्र घालतो म्हणजे काही येणे महाराष्ट्र येणं केलं रे आम्ही. 500 लोकसंख्या आहे तुमच्या गावची, तर बसायला जागा नाही. हे येडेपणा नाही तर काय, ही वस्तुस्थिती आहे ना महाराज. थंडीचा लोक 250-250 किलोमीटरवरून आलेले आज कीर्तनाला. तरी लोक काय समजतात महाराज, अवघड झालेले लोकांचं. लोकांना असं वाटतं महाराज लोकांनी फाटके धोत्र घातले पाहिजे, उघडे फिरले पाहिजे, त्यांनी चांगले कपडे घालू नये, कोट घालू नये, त्यांनी चांगल्या गाड्या घेऊन. किती दिवस भिकाऱ्यासारखं राहायचं महाराज. मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला माझी मुलगी आहे मोठी, नाव वैष्णवी आहे. आणि मग ती म्हणे बाप्पू मला तुमच्यासोबत कीर्तनाला यायचं. मग मी गेलो कीर्तनाला. सकाळचं कीर्तन होतं, ती म्हणे मग शॉपिंग करायची. मग मी म्हटलं कीर्तन संपलं की जाऊ. मग त्या मॉलला जाऊ म्हणे आपण. आता ती बारकी पोरगी होती, चौथीतली. तिला म्हणलं चल काही हरकत नाही. त्या पुणेरी मुंबई लोकांची अशी संकल्पना आहे की त्यांना वाटतं धोत्रावाल्याने मॉलला येऊ. आमदार साहेब आम्ही एअरपोर्टला गेलो तरी लोक म्हणतात हे जनावर इकडे कसं करा. अरे आमच्या पैसे तिकीट काढलंय तुम्ही कुठं तिकीट काढून गेलं नाही. धोत्रावाला माणूस एअरपोर्टला जरी पाहिजे तरी हे मागण्यासारखे पद्धत. आणि संस्कृतीला देश येतो आपला. मी गेलो ते खरेदी करायला गेलो. पोरगी खरेदी करत होतो. मी आपलं बसलो. तिथे सगळ्या सोंड्या चपट्या नाकाच्या पोरी, आकडावाने मेकअप केलेला. त्या माझ्या धोत्राकडे पाहून हसत बाबा. त्या माझ्याकडे पाहून हसल्या असत्या तर मी सहन केलं असतं बाबा. पण त्या माझ्या वारकरी संप्रदायाच्या पोशाखाकडे पाहून हसत होतं. त्याचा मला खूप राग आला. मी खूप स्वाभिमानी माणूस आहे. भारतातल्या कोणत्या जरी माणसाने जर वारकऱ्याला बोललं तर माझी तळपायची आत्मस्तकात जाती माणूस. खरं सांगतो तुम्हाला. धोत्राकडे पाहून मी टोपी घातलेली होती, गंध लावलेला होता, पांढऱ्या शर्टाकडे पाहून हसत होती. खूप माझा इगो एकदम हार्ड झाला. 25 का 30 27,000 रुपये बिल झालेलं होतं. मी बिल कॅश मध्ये केलं. त्या मॅनेजरला म्हणलं, त्या 2 पोरीचा मला खूप राग आला होता. मॅनेजरला म्हणलं का रे किती पगार आहे तुला. तो म्हणजे दादा मला 25,000 रुपये पेमेंट आहे. बरोबर. त्या 2 पोरीला बोलवलं, मला इकडे. तिला म्हणलं किती पेमेंट आहे तुला. ती म्हणे मी आत्ताच लागली 14,000 रुपये पेमेंट आहे. बरोबर. तुला किती का म्हणलं. ते म्हणे मला 16,000 आहे. मी मॅनेजरला म्हणलं तुला 25,000 रुपये महिन्याला पेमेंट आहे. त्या शंभड्या पोरीला 14,000 आहे, तिला 16,000 आहे, मला ₹1,00,000 रोज आहे. तुमच्यासारखे 10-12 माकडं मी गोशाळेवर शेण काढायला ठेवू शकतो. वारकरी संप्रदायाच्या लोकांकडे हसायचं नाही. खरं सांगतो मला लोकांचा बघण्याचा संप्रदायाचा दृष्टिकोन चुकीचा झालेला आहे. अरे संप्रदायाचा प्रचार करणारे लोक आहोत मला. धोतर पाहिले की लोकांना म्हणजे जे पोरं कोणाच्याच कामी नाही ते संस्थेत. तुमच्या गावामध्ये एखाद्या पोराला 12वी सायन्स मध्ये 99% पडले, तुम्ही म्हणले का भक्तराज बाबा
जा तुमच्यासोबत चातुर्मासाला घेऊन. आहा, जे गावात कोणाच्याच कामी नाही ते चातुर्मासा. आमच्या बोधे बाबाचं तर आयुष्य गेलं येडे लोक सांभाळण्यात मला. मी त्यातला एक आहे. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे जी गाय कोणाच्याच कामी नाही ती गोशाळा, जे पर्व कोणाच्याच कामी नाही. पण तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो आणि अभिमानाने सुद्धा सांगतो, अरे चांगल्याचा स्वीकार तर सगळं जग करेल गड्यानो, पण अनाथाचा सुद्धा स्वीकार जर या जगामध्ये कोणी केला असेल तर तो फक्त ज्ञानोबारायांनी केलेला आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय. तुम्हाला माझ्या बोलण्यावर माझं शिक्षण किती वाटत असेल म्हणजे एक अंदाज काढा ना. 4थी 5वी 7वी शिकलेलो मी, याच्यापेक्षा जास्त शिकलेलो. तरी सुद्धा लंडनला गेलो तर ह्या महिन्यात विचार करा, जास्त शिकलो नाही आपण. तर वारकरी संप्रदायाची पताका प्रत्येक देशात ठेवली असते मी नेऊन. खरं सांगतो तुम्हाला, संप्रदायाला मला शिक्षणाची काय नाही मला. अहो येड्यात काही तर पोरं आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असे होते की त्यांना क ख ग वगैरे सुद्धा जमत नव्हतं. पण ते जर कीर्तन करायला लागले तर क्लास 1 क्लास 2 वाले लोकांचे सुद्धा डोके बंद पडतात, एवढे सुंदर बोलतात महाराज. ही ताकद नाही बोलायची. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ही नवलच नाहीये. नवल आपल्यासारखे रेडे बोलता यात नवले महाराज. म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलवले श्रुती. दुसरा चालविली भिंती बैसोनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी मुक्ताईने जो उपक्रम राबवलाय, चालविली चांगदेव महाराजांचा अधिकार काही थोडा नव्हता महाराज. चांगदेव महाराज जर समाधी अवस्थेमध्ये बसले, चांगदेव महाराज जर समाधीतून बाहेर आले, 6 महिने समाधी लावायची. किती महिने? 6 महिने समाधी लावायचे. त्या 6 महिन्यात जर शेलू वेताळमध्ये जेवढे लोक मेलेले, चांगदेव महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले की जसे लोक झोपेतून उठतात तसे उठून जायचे महाराज. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई तीर्थयात्रा करत असताना ते सगळे कुत्रे माणसं ढोरं ते मेलेले बघितले. मुक्ताईने विचारलं, हे काय प्रकारे, यांची अंतविधी नाही झाली, वास येतो या लोकांचा. 2 शिष्य चोपदार होते, त्यांनी सांगितलं, ओ आमचे गुरुजी ना खूप योगी आहे, तपस्वी आहे, ते 6 महिने समाधी लावतात, समाधीतून बाहेर आले, हे जेवढे काही लोक आहेत त्यांना जिवंत करतात. मुक्ताबाई म्हणल्या, त्यात काय नवीन एवढं. मुक्ताबाईनं असं एक हे उचललं आणि सांगितलं, एवढं सगळे उठून निघून गेले. चांगदेव महाराज 6 महिन्याच्या नंतर बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी शिष्यांना विचारलं, करे या वर्षी आपल्या गावात कोणीच मेल नाही का? लय मोठे मेले होते म्हणे, कोरोना आला होता. पण 4 लेकर आले होते म्हणे, मुक्ताई, ज्ञान दादा, सोपान काका आणि निवृत्तीनाथ दादा. त्या लहान लेकरांनी योगी होते ते, तो वयाने लहान आहे. अधिकार जर पाहिला तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. काय करावं, भरपूर काही प्रयत्न केले, पण शेवटी चांगदेव महाराजांचं डोकं चाललं नाही. चांगदेव महाराजांनी ठरवलं, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग चांगदेवाचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबरायांनी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे सुती, चालवणे भिंती बैसुनिया. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद पेलवला, ज्यांनी निर्जून भिंत चालवली, अशा महात्म्याचं काय वर्णन करायचं. लोहे
बहुदुदन जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काम देणू नाही शक्य होणार महाराज. एका सरोवरामध्ये एक बेंडकी राहत होती. काय राहत होती? बेंडकी. आणि त्या बेंडकीचे छोटे छोटे पिलं. बेंडकी काहीतरी फेर फटका करण्यासाठी गेले. ते छोटे छोटे पिलं त्या छोट्याशा टपक्यामध्ये खेळत होते आणि त्या सरोवरामध्ये हत्ती पाणी पिण्यासाठी आला. आता ते बेंडकीची पिलं एवढं आले आणि त्यांनी तो हत्ती पाहिल्यानंतर ते घाबरले, रडायला लागले. कारण त्यांनी जीवनामध्ये एवढा मोठा प्राणी पाहिला नव्हता महाराज. हत्ती निघून गेल्यानंतर बेंडूकाले, पोरांनो काय झालं रडायला? काही नाही गाई, आज आपल्या सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता, तेवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही. बेंडकी काय करायला लागली माहिती का? बेंडकी म्हणे, बाळा किती मोठा आला होता? बेंडकी आपले पोट फुगवला लागली. एवढा मोठा नाही गाई. परत बेंडकी पोट फुगवलं. एवढा मोठा नाही गाई. बेंडकी परत म्हणली एवढा मोठा. बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती एवढी होईल का? नाही होणार ना. तसं आमच्या सारख्या बेंडकांनी याच्यासाठी सांगत होतो मला, ज्ञानोबराय तुकोबरायची उंची काय गाठ ठेवणार आहे महाराजांना. अनुरेवूया ठोकरा तुका आकाशा. आम्ही आमच्या बुद्धीने सांगतो ज्ञानोबराय कसे, पण ज्ञानोबराय कसे आम्हाला काय करणार आहे महाराज. आम्ही बेंडकीपेक्षा छोटे माणसं आहे हो. हत्तीची उपमा, अरे हत्ती कमी पडतोय, आकाशाही पेक्षा व्यापक आहे माझ्या ज्ञानोबरायचं चरित्र. आणि समुद्रापेक्षा खोल खोली माझ्या ज्ञानोबरायच्या चरित्राची. तुका मले नेने युक्तीची ते खोली म्हणून ठेवली. तुकोबरायसारख्या महात्म्याने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणा, मज पामर आहे काय थोर पण बाईची वाहन ब्रह्मादिक देते तुम्हा. अरे ब्रह्मादिक लोकांना सुद्धा जर त्याचं तत्व कळालं नाही तर आपल्यासारख्या लोकांना काय करणार आहे. आपण फक्त सेवा करायची. काय करायची? सेवा करायची. लोहे हा सामान्य महिमा संताचा. उत्तर अर्थामध्ये निळोबराने सांगितलं, नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. नामदेवाचं काय जीवन चरित्र आहे माझं. काही लोक म्हणतात देव कुठे जेवत असतो, फक्त जेवू घालण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं.
कोण कहते हैं भगवान सोते नहीं, कोण म्हणताय? कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी माता की तरह, विदुर काका की तरह, नामदेवराय जी की तरह तुम खिलाते नहीं। कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कोण म्हणते जगाचा मालक रडत नाही? रडतोय। देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हात छू नहीं नैनन के जल से। ज्या महात्म्याचं चरित्र मी तुम्हाला सांगतोय त्या ज्ञानोबरासाठी सुद्धा जगाचा मालक रडलाय। देव मनती रुक्मिणी, हाय कची योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी। रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न केला, मालक हजारो संत या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले, हजारो संत गेले, पण एवढं रडताना मी तुम्हाला कधी पाहिलंच नाहीये। काय नातं आहे ज्ञानोबरायचं, कोकण ज्ञानोबरायचं तुमचं? नाथ बाबाने ज्ञानोबरायचं आणि पांडुरंगाचं नातं सांगितलेलं आहे। कैवल्याचा पुतळा या अभंगामध्ये एक द्रुपदी पहा। विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, मित्र वेगळा आणि प्राण सखा वेगळा। पांडुरंग परमात्म्याचे प्राण सखे माझे ज्ञानोबराय होते। विठ्ठला देवाला तशी विनंती करावी लागते। पांडुरंग परमात्मा नामदेवरायचं दूध पेत नाही, त्याने पांडुरंगाची किती विनंती केलेली माझ्या नामदेवरायाने। दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई, सोने का गढ़वा दूध ने भरियो, पियो नारायण आगे बढ़ियो। एवढं बोलून ज्यावेळेस ना देव दूध पित नाही त्यावेळेस, ऐसा प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाड़त नामा रोवत, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला। एवढं देवासाठी करावं लागतं, एवढी देवाची विनंती करावी लागतो। आपण तर आमरसाच्या दिवसामध्ये देवाला नैवेद्य दाखवतो, बाबा बाबा किती हलकट लोक आहे आपण। दोन कोंड खातात का भजे, दोन भजे एक शेवाई, एवढीशी कुरडी आणि एवढे पापड, आणि फक्त मोजून 4 तेवढाचे असते। लाज वाटली पाहिजे आपल्याला। आपण तवली देतो त्याला एक ग्लास भर, तुम्ही टोपलं भर भजे खा, त्याला प्लेट। तुम्ही तशी तयारी करा ना, तुम्ही तशी तयारी करा, तो जगाचा मालक खाईल। थाली भर के लायो रे खिचड़ी, ऊपर घी की बाटली, हे मारवाडी भजन आहे, नाही कळलं तरी माना हलवा। थाली भर के लायो रे खिचड़ी, ऊपर घी की बाटली, जीव मारा शाम बना, जी माँ में बेटी जात की, जी माँ में बेटी जात की। 56 प्रकारचा भोग त्यागलाय माझ्या भगवंताने, आणि विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या। हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला। कवित्रावास मनमोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला। ऐका ना, जगाचा मालक खातोय, जगाचा मालक झोपतोय, जगाचा मालक रडतोय, पण आपली श्रद्धा चूक राहिली महाराज देवावर। मी तर त्याही दिवशी परवा दिवशी कीर्तनात बोलून तुला आमदार साहेब होते,
जसे पुढारी पक्ष बदलायला लागले तसे देव बदलायला लागले महाराज. लोकांचा विश्वासच नाही राहिला हो. लोकांचं म्हणजे इष्टावर देवाच्या नादी लागले लोक. इष्टा पाहून अरे खाटू श्याम जन्माला तुम्ही 1-2-4 महिने झाले ना, कुठं 6-7 वर्ष पूर्वी खाटू श्याम इष्टावरच देव येतो. महाभारतामध्ये खाटू श्यामांची कथा आलेली आहे, पण एवढे लोक कधीच त्या खाटू श्यामला गेलेले नाहीये. फक्त मार्केटिंग चांगलं केलं त्यांनी. या जगामध्ये ज्याला मार्केटिंग जमलं तो एक नंबर. काम करणं का होईना, फक्त घोषणा करत राहा. लोक खुश करायचे असेल तर तुम्हाला मार्केटिंगच करावं लागेल. कामाशी लोकांना काही घेतले नाही. वरून पॅकिंग चांगली ठेवा. वरून पॅकिंग काय ठेवा, चांगली ठेवा. आत तुम्ही काही टाकलं तर काही हरकत नाहीये. महाराज काही काही लग्नाला जातो आम्ही, ती नवरी पाहिल्यानंतर असं वाटतं अरे हिला आपण पाहायला गेलो होतो बाबा, किती काळी होती, एवढी गोरी. दुसऱ्या दिवशी तोंड दुसऱ्याला करता अरे हा तोच माल आहे. हे सगळं बाब ब्युटी पार्लर. 1-2 फूट मेकअप असतो बाबा. जे घडवलं ना त्याच्यात बदल करू, याच्यात काहीच बदल होणार. तुम्ही जर जास्त पिकाला औषधी टाकली तर ते पीक खराब होतं. तसं तुम्ही शरीराला जितकं जास्त नकावसाल तेवढं. लोक म्हणतात फॅरन लावली लावा गोरे होतात. वेस्ट इंडिजचा वारा कधीच गोरा झाला असता. वेस्ट इंडिज मध्ये किती लोक काळे, त्यांनी तर कंपन्या टाकल्या असतात ना फॅरन लावली. एकदा का मॉडेल घडलं त्याच्यात बदल करत नाहीये. आपण ते बदल करण्याच्या भानगडीत पडू सुद्धा नका. श्रद्धेला देवाला विनंती करा. श्रद्धा, प्रेम, भक्ती, प्रेम सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. चॉईसनं परमार्थ चाललाय महाराज. काय चाललाय? चॉईसनं परमार्थ चाललाय. भक्तराज बाबा कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांच्याकडे माझी संथाई झाली आणि त्यांनी चातुर्मासामध्ये मला खूप जीव लावला महाराज. बोधे बाबांकडे आम्ही चातुर्मासाला असताना सायंकाळी भजन संपलं की बाबा मंदिरात जायचे. त्याला धूप आरती म्हणायची. धूपच आरती म्हणतात ना. धूप आरतीला आम्ही बसलेलो असताना काही खादीचे कपडे घालून काही लोक आले. बाबा सांगू लागले बाबा तुमचे शिष्य ज्ञानेश्वरजी मेश्राम सारेगमपला गेलेले. आम्ही कधी तुम्हाला टीव्हीवर पाहिलं नाही, आम्ही कधी तुमची कॅसेट ऐकली नाही. नाही मला तसलं काही जमत नाही. ते लोक निघून गेले आणि बाबा मला पुरुषोत्तम बुवा म्हणायचे. लय जीव लावला बाबांना. मी आज जर या ठिकाणी असेल तर हे सगळे उपकार जर कोणाचे असेल तर माझ्या बोधे बाबांचे. मला खरं सांगू खूप जीव लावला बाबामुळं, खूप जीव लावले. ह्याच्या चाली बिली जे म्हणतो ह्या बाबाचीच आहे. मला माझ्यावर बाबा एवढं प्रेम करायचे. बापरे बापरे बाबा. माझ्या जागेवर सुद्धा कोणी बसत नव्हतं आणि माझ्या नावाच्या पुढे सेवा नव्हती, फक्त भजन लिहिलं होतं. म्हणजे इतका भांडकुदळ होतो मी की अध्यक्षाचीच गच्ची जाऊन धरली. हे साक्षीदारी द्यायचे. बरोबर आहे का? भांडणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आपला. करतच राहायचे. मनुष्य तर करायचेच भांडणं. त्याच्याबद्दल स्वभाव त्याला काय करणार आहे. पण बाबाने खूप प्रेम केलं माझ्यावर. बाबा म्हणले पुरुषोत्तम बा लोकांनी आपल्यावर प्रेम करावं असं भजन करू नये, पांडुरंगाने आपल्यावर प्रेम करावं असं भजन करावं. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. हे जर गाठ्यातलं प्रमाण कोणासाठी जन्माला आला असेल तर ते फक्त माझ्या बोधेबाबासाठी. विठाल परमार्थाला गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस परमार्थातला भाव, परमार्थातली श्रद्धा, परमार्थातलं प्रेम कमी झाले. म्हणून तुम्ही श्रद्धेनं देवाकडे जा, तो काही करेल. उष्टे बोरं खाल्ले हो शबरी मातेचे. त्यानं काय केले? उष्टे बोरं खाल्ले हो. जंगलात कशाची साबण आहे का, शॅम्पू आहे का, कोलगेट आहे का, विठोबा म्हणजे काही नाही महाराज. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता, तिच्या घरचे उष्टे बोरं खाल्ले माझ्या प्रभू रामचंद्राने. तुम्ही फक्त श्रद्धेनं द्या, निश्चित माझा जगाचा मला तुमचं सगळं स्वीकार करेल. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हतीचा मुक्ती देवी. बरोबर आहे सांगतात. उदका माझी वह्या ठेवून कोरड्या. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे पाणी. पूर्वी लोक पंक्तीला बसले की पाणी नव्हते म्हणत. उदक उदक उदक. अजून सुद्धा काही भागात तो शब्द आहे. उदका माझी वया ठेवून कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. जशा पाण्यावर लाह्या तरंगाव्या तशा जगद्गुरु तुकोबराने आपला गाथा पाण्यावर. जळी दगडा सहित वह्या दारी येल्या जैशा लाया. जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे निर्जीव भिंत चालू शकतात, ज्यांच्या हाताने भगवान परमात्मा नैवेद्य खातोय, जे आपला गाथा इंद्रायणी डोहावर तारू शकतात, अशा संतांच्या सहवासात गेल्यावर प्राण्याचा उद्धार होईल यात काय नवले महाराज. होणारच आहे.
मग तुमचा आणि माझा उद्धार होणार नाही का? निश्चित होईल. निळोबाई सांगतात दीन उद्धर नवल त्यांच्या संगतीत गेल्यानंतर पशुचा उद्धार होतो. तुमच्या आणि माझ्या दीन लोकांचा का उद्धार होणार नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती, संतांची संगती करा. तुलसीदासजी सांगतात बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बसणारे मायबाप वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नाराजीने चातुर्मास नाही केला हो, फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. वाल्या ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, शेवटी कोणी तुझ्या कामी येणार नाही. एवढा पाहुणा मला तू सत्संगांत करण्याला की कोळीयाची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामादी. म्हणून अर्थात न करता संतांचे संगती केले होय शांती. म्हणून साधूची संगत करा. अरे साधूच्या दारात कुत्रा जरी झालं तरी तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचे बैल जरी झाले तरी लाख लोक दररोज दर्शन घेतात महाराज. म्हणून संतांची संगती करा. तुमचं आणि माझं जीवन लोखंड आहे आणि संत परीस आहे. लोखंडाला जर असं वाटत असेल आपल्या जीवनाचं सोनं व्हावं तर निश्चित त्यानं परिसाकर केलं पाहिजे. आणि एकदा परिसाकर केलं तर जीवनाचं सोनं होऊन जाईल महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय यांचा स्वीकार केला म्हणून जीवनाचं सोनंच झालेलं नाही महाराज. खरं सांगू, साधू संतांनी तुमचा स्वीकार केला पाहिजे. एकदा साधू संतांनी तुमचा स्वीकार केला, कुठंच जाण्याची गरज नाही महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा झाली, काहीच गरज नाही दुसऱ्या जीवनामध्ये. होती तुमची कृपा पशु बोले वेद. त्यांची कृपा झाल्यानंतर पशु वेद बोलतोय. आपल्यासारख्या लोकांवर झाल्यानंतर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होईल. निळामने ती ही संगीची तरणे दिन उद्धरणे नवल कोण लोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी अभंगाची सरळ भूमिका मी मास्टर मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने 10-5 मिनिटं समाजासाठी दिली पाहिजेत. का? या समाजाला जर चांगलं मार्गदर्शन करत असेल तर फक्त तो संप्रदायाचा व्यक्ती करू शकतो. म्हणून तरुणांना माझी विनंती, तरुणांची संख्या खूप आहे, तरुणांना माझी विनंती, तरुणांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वावलंबी बना, कष्ट करा, धंदे करा, व्यवसाय करा, जीवनामध्ये मोठे व्हा. युपी बिहारचे लोक तुमच्या मूर्तीच्या पूरला येऊन पाणीपुऱ्या ऐकून 2-2 कोटीच्या जागा मारल्या त्यांनी मूर्तीच्या पूरला. युपी बिहारचे लोक येऊन तुमच्या अकोल्याला येऊन त्यांनी पाणीपुऱ्या ऐकून कोटी रुपयाचे बंगले घेतले. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या अकोल्यात येऊन मेन चौकात त्यांनी स्वीट मार्टचं दुकान टाकलं. माझी सर्वांना विनंती, 5 एकर जमीन आहे, कमी करावा. 5 एकर जमीन आहे तर 5 एकर जमिनीसमोर 5 म्हशी ठेवा. दररोजचं दूध काढा, तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जा. घर बसल्या तुम्हाला 40,000 रुपये महिना पडेल. म्हणून तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. देशाला सगळ्यात मोठी भीती
बांगलादेश पासून नाही, पाकिस्तान पासून नाही, नक्षलवाद्यापासून नाही, आतंकवाद्यापासून नाही. सर्वात मोठी भीती व्यसनापासून आणि सर्वात मोठी भीती जातीवादापासून आहे. एवढं व्यसन वाढलंय महाराज. काय करतील पोरं? व्यसन नाही करणार तर काय करणार? लग्नच होणे नाही आमदार साहेब पोरायचे. तुम्ही आमदार या मतदारसंघाचे काही मेळावा घ्या या विचारायचं. प्रत्येक गावात 400 पोरं पडून येऊ ते काळजी नका करू पोरांनो. मी सुद्धा विदर्भातलाच आहे, तुमचा भाऊ आहे. अजिबात ताण नका घेऊ. जर नाही जमलं यावर्षी तर टेन्शन घ्यायचं. 27 कुंभमेळा आहेच ना नाशिकला. मस्त आपलं 4 लुंग्या घ्यायच्या, 2 लंगोट, अर्धा 1 किलो गांजा, जिंदा जोगी. आता तुम्हाला दुसरा पर्यायच नाही ना. काय करणार आहे महाराज? एवढं अवघड झालं. गावापासून सोयरिकीमध्ये या बाया आल्या तर आपण बोलायचं सोयरिकीच एवढ्या शायनिंग मारायला लागल्या. बाबू घरी 1.5 एकर जमीन आहे, 25 एकराला जावं कुठून खदून काय पण त्याच्याकडे जमीन आहे, त्याला नोकरी काय कुठून आणायचा? 2014 पासून तर 25 पर्यंत सरकारने एकही भरती नाही काढली. कुठून जायचं? नोकरी कुठून लागणार आहे? अवघड झाले पोरांनो. मी कीर्तनकार झाल्यापासून, महाराज झाल्यापासून माझ्या हातात एवढं यश आहे. मी एखादं काम हाती घेतलं ते काम झालं नाही, मला असं कधीच कळालं नाही महाराज. एवढं माझं प्रारंभ बरोबर आहे. मी कोणतंही काम हाती घेतलं देवाच्या कृपेने ते काम पूर्णच होतं. पण या 2 हाताने माझ्याकडून अजून एक सुद्धा सोयरीक झाली. माझ्या गाडीवर एक बिना लग्नाचा ड्रायव्हर होतो. मला 4 वर्ष त्याला गाडी लावलं. एवढा जीव लावला त्याला वाटलं याच्या संघाला लग्न होईल. एक दिवस त्या रात्री 12 वाजता सोडलं म्हणे मावळ्यात काय नदी लागलो तसाच मला आणि पोरगी पाहायला गेलो की पोरीवाले महाराज माझ्याकडे गुलाबच्या मला सांगतो तुम्हाला अजून परत मला फोन आला नाही. म्हणून खरं सांगतो व्यसन जीवनामध्ये करू नका. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या नाहीनो, तुमच्या पोरी देत असताना पैशावाल्याला नका देऊ, जमिनीवाल्याला नका देऊ, काय नोकरीला हेही पाहू नका, तो दिसतो कसा हेही पाहू नका. ऐका माझं, तुमच्या लेकराचं. तुमची पोरगी देत असताना फक्त पोरगी निर्व्यसनी माणसाला द्या. तुमच्या पोरीच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय पैसा पासाला तो जर बेवडा निघला तर काय करायचं त्या पैशाला? एखादी एकुलती एक लाडकी बहीण एखाद्या बेवड्या देऊन पहा. म्हणजे तुम्हाला कळत दारू किती माहिती आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अगदी प्रसन्न देवस्थान आहे महाराज तुमचं, श्री वेताळेश्वर बाबा सेलू वेता, बरोबर आहे का नाही? तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीला माझी विनंती आहे. अगदी दर्शनाला गेलो, खूप प्रसन्न वाटलं. बरं झालं मी चांगल्या अवस्थेत दर्शनाला आलो महाराज, बरोबर आहे का नाही? इथं कोणतंही भूत पिशाच काही जरी असलं तरी इथं आल्यानंतर लोक काय होतात? नीट होतात. खूप ताकद आहे त्या देवाची, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर डेव्हलप तुम्ही केलंय. अगदी प्रसन्न आहे. आमदार साहेब तुम्ही सुद्धा थोडं लक्ष द्या बरं इकडं. हा, या वर्षी अजून पुढच्या वर्षी मला वाटतं मे मध्ये एक खुश खबर तुमच्या सगळ्या शेलू वेताळकर मंडळींना सांगतो. आता इथं देवस्थान तर आहेच, दररोज काही लोक मुक्कामी राहतात, काही काही 15-15, 20-20 दिवस इथं राहतात. पण तुमच्या मंदिराला शोभा पेशंट मुळे येणारच नाही महाराज. कधी पेशंट नीट झाला की तो निघून जाणार. पेशंट काय करणार आहे महाराज? मंदिरात दररोज काकडा झाला पाहिजे, मंदिरात दररोज हरिपाठ झाला पाहिजे, मंदिरात दररोज गीतेची संहिता झाली पाहिजे, मंदिरात 4 पोरं तरी चाली शिकल्या पाहिजेत. याच्यासाठी आमच्या गुरुबंधू मंडळीने एक सुंदर उपक्रम राबवला. आमचे गजानन महाराज आहेत, त्यांनी सुंदर या वर्षीपासून वारकरी शिक्षण संस्था टाकण्याचा संकल्प केला. माझी तरी विनंती आहे, प्रत्येक गावात वारकरी शिक्षण संस्था झाली पाहिजे. का? तुमच्या अकोल्यामध्ये, तुमच्या अमरावतीमध्ये जर मदरसा चेक केला तर मला 10,000च्या पुढे लागतील. मग का आपल्या संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांकडून हे बघा तुम्ही छोटे छोटे पोरं पहा. या सर्व जर ह्या माझ्या छोट्या छोट्या दिदी यातली कीर्तनकार व्हाव अशी अपेक्षा नाही आम्हाला. यातल्या मुलांनी पकवायचा व्हाव, गायक व्हाव ही अपेक्षा नाहीये महाराज. यातला एक मुलगा जर सुसंस्कारित जीवन जगला तर महाराज जे कुटुंब सुखी होतं ते काम फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. यातली एक जरी मुलगा गीता शिकली, यातली एक जरी मुलगी हरिपाठ शिकली तर महाराज ती दोन्ही कुळाचा उद्धार करते, माय बापाचा तो उद्धार करते. पण ज्या नवऱ्याच्या घरी जाते त्या नवऱ्याचा सुद्धा काय करते? ती उद्धार करते. म्हणून सर्वांना माझी विनंती, पोरांना तुम्ही इंजिनियर करू शकता, पोरांना डॉक्टर करू शकता, IAS करू शकता, IPS करू शकता. पण जीवन जगण्याचं सूत्र जर या महाराष्ट्रामध्ये कोण देत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय येतोय. म्हणून आमच्या गजानन दादाला द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी सुंदर वारकरी शिक्षण संस्था, ते नुसती संस्था नाही
त्याबरोबर शालेय शिक्षण सुद्धा आहे. 5वी पासून तर 12वी पर्यंत सर्व मुलांची व्यवस्था इथं होणार आहे. अजून फी काही ठरली नाही, पण फी दाबून घ्या. 100 पोरं कॉन्व्हेंटला टाकतो महाराज, माझी पोरगी एका कॉन्व्हेंटला 1,20,000 रुपये फी, 1,20,000 फी, आणि काही नाही शिकवत तिला. जॉनी जॉनी काय नुसतं डान्स करते, नुसतं काही नाही गेली 1,20,000. मग आपण जर जीवन जगण्याचं सूत्र त्यांना सांगत असेल, त्यांना व्यसनापासून दूर करत असेल, त्याला हिंदू धर्माचे जेवढे काही परंपरेचे ग्रंथ आहे ते जर शिकवत असेल, तर तुम्ही ताण नका घेऊ. फी चांगली ठेवा, पोरांना चांगलं शिक्षण द्या. शिक्षण तर द्याच, त्याचबरोबर आध्यात्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षण सुद्धा द्या. माझी सुद्धा तुम्हाला विनंती आहे. आता हे सगळे पोरं पाहिल्यानंतर आमच्या दादाचं काय नाही केल्यानंतर एखाद्या मायला वाटत असेल, बाई माझंही पोरगा असं जाणार नाही गाव, पण माहिती पिणार नाही. हे जर पिणार निघू नये त्यासाठी संस्थेत टाका. बरोबर आहे का नाही? सर्व संस्थाचे जेवढे काही ट्रस्टी मंडळी, अध्यक्ष महोदय, तुम्ही सुद्धा सहकार्य करा. कारण की आश्रमात आल्यानंतर आश्रम चालवण्यासाठी ट्रस्ट नाही लागत महाराज. एखादा जर व्यक्ती आला त्याला दर्शन घ्यायची इच्छा झाली, तो अध्यक्षाचं थोडं दर्शन घेणार आहे महाराज. अध्यक्ष संस्था डेव्हलप करू शकतो, अध्यक्ष संस्थेचा व्यवहार करू शकतो, अध्यक्ष संस्थांसाठी कामं आणू शकतो, पण मंदिरात दर्शन घेण्यासाठी कोणीतरी एखादा आचरणशील माणूस पाहिजे. आणि तो जर आमच्या वारकऱ्यामधला असला तर खूप चांगलं सहकार्य होईल. म्हणून आजपासूनच तुम्ही लक्ष देऊन ऐका. उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी सुंदर असं शिबिर होणार आहे. पंचक्रोशीतील सर्वच मंडळीला विनंती आहे, प्रत्येकाने ज्याला 3 पोर आहे त्यांनी 1 पोरग वारकरी संप्रदाय देऊन टाका महाराज. बाकीचे पोरं पैसे कमवतील, पण तुम्हाला म्हातारपणा सांभाळ फक्त वारकरी संप्रदायाचंच लेकरू करेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. खूप सुंदर काम त्यांनी हाती घेतलंय. ते म्हटले दादा मला असं करायचं, मला काळजी करू नका, प्रत्येकाने संस्था टाका. माझी तर इच्छा आहे सप्ते बंद करा, संस्था टाका. कारण उद्याची येणारी पिढी त्यांना ज्ञानोबर आहे काय, तुकोबर आहे काय, नाथ महाराज काय हे कळणं गरजेचं आहे महाराज. आता प्रत्येक गावात टाळकरीच राहणार मग करायचं. आता सप्ते असे झाले, टाळकरी तुम्ही आणा, गायकही तुम्ही आणा, वादकही तुम्ही आणा, माई शिष्टीमय तुम्ही आणा. काही दिवसांनी लोक म्हणतील तुम्ही 2-4 टेम्पो ऐकणारे सुद्धा घेऊन एकदमच सांगा तुमचं मान घालतील. अरे तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला मसनात न्यायपुरते तर 4-5 टाळकरी गावात तयार झाले पाहिजे. म्हणून टाळकरी तयार होण्यासाठी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची गरज आहे. आणि ते सुंदर काम आमच्या गजानन दादांनी त्यांच्या सर्व सहकार्याने केलंय. एवढी सुंदर संकल्पना त्यांच्या मनात आली म्हणून आमच्या गजानन दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. टाळी नका वाजवू, त्यांना सहकार्य सुद्धा करा. प्रत्येक गावातील कमीत कमी 100 पोरांचं ऍडमिशन झालं पाहिजे. किती? 100 पोरं. आणि गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपलं देवस्थान नुसतं पंचक्रोशी पुरतं मर्यादित नका ठेवू. 4 जिल्ह्यातले मुलं आले पाहिजे. संस्थेचा फायदा सांगू का तुम्हाला? तुम्ही जर अमरावतीचं पोरग इथं संस्थेत टाकलं तर तुम्हाला वेताळेश्वर मंदिर सांगण्याची गरज नाहीये. त्या पोराच्या माध्यमातून तुमचं संस्थान त्या गावाला जातं. ही जाळी आहे महाराज. बरोबर आहे का नाही? बुलढाण्याचं जर पोरग इथं आलं तर बुलढाण्याचे लोक जरी प्रदर्शनाला आले तर ते सांगतील बाबा इथं खूप मोठा भगवंताची चमत्कार आहे, वेताळेश्वर महाराजांचा खूप मोठा चमत्कार आहे. कोणताही भूत लागलेला माणूस असतो इथं काय होतो? नीट होतो. कोणतीही करणी असू द्या, काही असू द्या, माणूस इथं नीट होतो. त्यांना आपला दुसरा फायदा होतो. आपला संस्था सुद्धा डेव्हलप होते आणि संस्थेच्या माध्यमातून आपलं मंदिर सुद्धा डेव्हलप होतं. आणि बाकीचं तर काही पाहायचं काम नाही. सरकारी ज्या गोष्टी सुखसुविधा आहे, आमदार तर आपल्या घरचेच आहे, त्याच्यामुळे आमदार साहेब त्याही दिवशी कीर्तनाला होते ते. आणि आजही त्याच्यामुळे सरकारी येईल महाराज. तुमचं खरं सांगा, तुम्ही माना न माना तुमच्या ब्लड मध्ये धर्म आहेच, मानावंच लागतो. नाही तर ह्यो टाइम काय आमदार लोकांचा कीर्तनातला थोडा महाराज काही बारवर बसेल असतात. पहिल्यापासून आमदारीत आहे. एकदा आमदार साहेबांसाठी टाळी वाजवलीच पाहिजे. आमच्या संस्थेला कोणती तरी अडचण आली, गजानन महाराज तुम्ही आमदार साहेबांकडे जा, तेही आपल्या संस्थेला नक्की सहकार्य करतील अशी मी आमदाराच्या वतीनं ग्वाही देतो. का? मला माहिती आहे ते नाराज करणार आणि आम्ही काय मागून मागणार. आम्ही का आमच्या बायकाला साड्या थोड्या मागणार आहे. ज्यावेळेस आम्ही मागू त्यावेळेस काही मंदिरासाठीच मागू, मुलांच्या सुखसुविधेसाठीच मागू आणि त्यांचं कार्यच आहे. आणि ते कार्य करत असतं म्हणून ते एवढं लोक त्यांच्यावर प्रेम करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे हनुमान बाबा आहेत, आमचे ज्यांनी गोड असं गायन केलं आमचे अक्षय भैया आहेत,
आमचे रुपेश दादा आहेत, आमचे दीपक महाराज आहेत, ज्यांनी सुंदर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवलं आमचे नितीनबाई आहेत, ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं आमचे शिवाजी बाबा आहेत, आणि त्यांच्या संस्थेतले हे सर्व विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. छोट्या छोट्या मुली एवढ्या थंडीच्या 2 तासापासून उभ्या आहे, एकदा त्या मुलींसाठी सुद्धा सर्वांनी एकदा काय करा. सर्वच म्हणजे सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचं ज्यांच्याकडे लहानपणी अध्ययन झालं आमचे भक्तराज बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. बाबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचे असेल ते माझ्या बुद्धीचे दोष ते कृते अधिक सरते करून घ्यावे ते निमित्त से पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे मज क्षमा करणे संती नोंद तुमच्या कृपेचे पोषणे. त्याचे चार्जेस वेगळे लागतील. आता कम बसतो देव मानतो मग आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल वरदास कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे खास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. पण प्रत्येकानं आपल्या वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय, ट्रस्टी मंडळी केलंय. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सगळ्या सहकार्य करणाऱ्यांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवणार. एवढा सोन्यासारखा जो कार्यक्रम चाललाय, एवढ्या सोन्यासारख्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी 2-3 दिवस काड्या केल्या त्या काड्या करण्यासाठी सुद्धा काय करा, टाळी वाजवा. पण त्यांच्याशिवाय कार्यक्रम चांगला होणारच नाही महाराज. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या विभागाचे लाडके आमदार साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. साहेबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बरेचशा क्षेत्रातले मंडळी आहे, पंचक्रोशीतून नाही 200-200 किलोमीटरहून लोक गाड्या घेऊन आले. तुम्हा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल